आजची चर्चा एका अशा विषयावर आहे जिथे आकाश आणि जमीन खरं तर एकत्र येतात. आपण बोलणार आहोत निसार उपग्रहाबद्दल, जो भारत आणि अमेरिकेने मिळून बनवला आहे. पण प्रश्न फक्त तंत्रज्ञानाचा नाहीये. प्रश्न हा आहे की अवकाशात फिरणारा हा हजारो कोटींचा उपग्रह जमिनीवर राबणाऱ्या भारतीय शेतकऱ्यासाठी खरंच एक वरदान ठरणार आहे, की हा फक्त एक मोठा आणि प्रभावी वैज्ञानिक प्रोजेक्ट बनून राहणार आहे. चला यातला प्रत्येक पैलू उलगडून पाहूया. हो, आणि सुरुवात निसार म्हणजे नक्की काय यापासून करूया. निसार म्हणजे NISAR या नावाचा अर्थ आहे नासा इस्रो सिंथेटिक अपर्चर रडार. म्हणजे नावातच सगळं काही आहे. पण यातला सगळ्यात महत्वाचा शब्द आहे रडार. रडार? हो. कल्पना करा की तुम्ही अंधारात एका खोलीत आहात. कॅमेराचा फ्लॅश एकदाच चमकतो आणि तुम्हाला एक फोटो मिळतो. पण जर ढग किंवा धुकं असेल तर काहीच दिसणार नाही. निसार असं काम करत नाही. मग ते कसं काम करतं? ते वटवाघळ्यासारखं काम करतं. ते स्वतःचे सिग्नल पृथ्वीकडे पाठवतं आणि ते सिग्नल जमिनीवरून परत आल्यावर ऐकतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ढग, धुकं, पाऊस किंवा अगदी अंधार यापैकी काहीही त्या सिग्नलला थांबवू शकत नाही. म्हणूनच निसार दिवसा, रात्री, पावसात म्हणजे कोणत्याही हवामानात जमिनीचं जणू काही सोनोग्राफी करू शकतं. आणि हे दर 12 दिवसांनी संपूर्ण पृथ्वीचा एक नकाशा तयार करेल, जे आजवर कधीच शक्य झालं नव्हतं. थांबा. म्हणजे तुम्ही म्हणताय की हा उपग्रह अक्षरशः जमिनीच्या आत काही प्रमाणात पाहू शकतो आणि सांगू शकतो की कुठे काय चाललंय. हे तर एखाद्या सायफाय सिनेमासारखं वाटतंय, पण याचा थेट शेतकऱ्यांशी काय संबंध? याचा थेट संबंध आहे शेतीच्या मूळ गाभ्याशी. ही जी सोनोग्राफी आहे ती आपल्याला जमिनीतील ओलावा, पिकांची वाढ, वनस्पतींची स्थिती याबद्दल इतकी अचूक माहिती देऊ शकते, जी आजवर शक्यच नव्हती. अच्छा. म्हणजे शेताच्या कोणत्या भागात पाण्याची कमतरता आहे, कुठे पिकांची वाढ खुंटली आहे किंवा कुठे खताची गरज आहे, हे सगळं एका चित्रात दिसू शकतं. ओके. म्हणजे हे एक प्रकारचं शेतकऱ्याचं तिसरं डोळं बनू शकतं. चला, यातील फायद्यांबद्दल जरा खोलात जाऊन बोलूया. समजा ही माहिती उपलब्ध झाली तर शेतकऱ्याला या डेटाचा नेमका कसा उपयोग होऊ शकतो? याचे फायदे अनेक आहेत, पण मला वाटतं सगळ्यात मोठा बदल हा शेतकऱ्याच्या मानसिकतेत घडून येऊ शकतो. आतापर्यंत शेती ही बऱ्याच अंशी म्हणजे निसर्गाच्या लहरीवर आणि अंदाजांवर अवलंबून होती. बरोबर. पाऊस पडेल का? या भागात खत टाकू की नको? असे प्रश्न. अगदी तेच. निसार हे अंदाज काढून टाकून तिथे अचूकता आणतं. हा शेतीला जुगारातून विज्ञानाकडे नेणारा एक मोठा प्रवास आहे असं मला वाटतं. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय की हा बदल केवळ उत्पादनात नाही, तर निर्णय घेण्याच्या पद्धतीत आहे. यालाच प्रोएक्टिव्ह फार्मिंग असं म्हणता येईल का? म्हणजे समस्या आल्यावर उपाय करण्याऐवजी समस्या येण्याआधीच तयारी करणे. अगदी तोच शब्द. याचे 3 मुख्य फायदे आहेत. पहिला, पिकांचे आरोग्य. निसारच्या डेटामुळे पिकांवर कुठली कीड पडतीये किंवा त्यांना पाण्याची गरज आहे हे अगदी सुरुवातीच्या टप्प्यातच ओळखता येतं. म्हणजे पीक आजारी पडण्याआधीच त्याचा ब्लड रिपोर्ट आपल्या हातात येतो असं समजा. दुसरा फायदा आहे जमिनीतील ओलावा मोजणे. इथे मला एक प्रश्न आहे. तुम्ही जमिनीतील ओलाव्याबद्दल बोलात, पण आजकाल बाजारात असे छोटे सेन्सर्स मिळतात जे जमिनीत लावले की ओलावा किती आहे ते सांगतात. मग निसार हे त्याचं एक महागडं व्हर्जन आहे का? की यात काहीतरी वेगळं आहे? खूप छान प्रश्न आहे हा. यातला फरक स्केलचा आहे, म्हणजे व्याप्तीचा. जमिनीत लावलेला सेन्सर तुम्हाला फक्त त्या एका जागेची म्हणजे 1-2 गुंठ्याची माहिती देतो. निसार तुम्हाला तुमच्या 20 एकर शेतासोबतच आजूबाजूच्या हजारो एकर शेतातील ओलावाचा नकाशा एकाच वेळी दाखवतो. अच्छा. म्हणजे खूप मोठ्या क्षेत्राचा डेटा एकाच वेळी मिळतो. हो. यामुळे तुम्हाला कळतं की पाणी जमिनीवर कुठून कुठे वाहतंय, भविष्यात कोणत्या भागात पाणी साचू शकतं किंवा कोणता भाग लवकर कोरडा पडू शकतो याचा अंदाज आधीच येतो. हे संपूर्ण चित्र पाहण्यासारखं आहे, फक्त एक छोटासा ठिपका नाही. समजलं. म्हणजे एका झाडाकडे पाहण्याऐवजी संपूर्ण जंगल पाहण्यासारखं आहे. आणि तिसरा फायदा? तिसरा फायदा या दोन्हीमधूनच तयार होतो. तो म्हणजे प्रिसिजन ॲग्रिकल्चर किंवा अचूक शेती. शेतकऱ्याला नक्की कळतं की शेताच्या कुठल्या भागाला किती पाण्याची आणि खताची गरज आहे. यामुळे खतं, कीटकनाशकं आणि पाणी यावर होणारा अनावश्यक खर्च वाचतो. म्हणजे सोप्या भाषेत शेतकऱ्याचा खर्च कमी होणार आणि उत्पन्न वाढणार. त्याच्या खिशात 4 पैसे जास्त शिल्लक राहणार. बरोबर.
हे ऐकायला खूपच प्रभावी आणि आशादायक वाटतं. पण इथेच मनात एक मोठी शंका येते. आपण बोलतोय ते सिंथेटिक ॲपर्चर रडार, गिगाबाईट्सचा डेटा आणि सॅटेलाइट इमेजरीबद्दल. आणि दुसरीकडे आहे आपला शेतकरी, जो अजूनही एकर, गुंठे आणि पावसाच्या नक्षत्रांच्या हिशोबात विचार करतो. हा आकाशातला डेटा त्याच्या बांधापर्यंत पोचणार कसा? आणि पोचला तरी त्याला तो समजेल का? हीच या संपूर्ण योजनेतील सगळ्यात मोठी आणि खरी अडचण आहे. याला द लास्ट माईल प्रॉब्लेम असं म्हणतात. तंत्रज्ञान उत्तम आहे, पण ते वापरणाऱ्यापर्यंत पोहोचवण्यात अनेक आव्हानं आहेत. सगळ्यात मोठं आव्हान आहे डेटा लिटरसीचं, म्हणजे माहिती साक्षरतेचं. बरोबर. उपग्रहाने पाठवलेल्या त्या रंगीबेरंगी नकाशाचा किंवा आकड्यांचा शेतीच्या भाषेत काय अर्थ होतो हे समजायला हवं. बरोबर. कारण यासाठी लागणारं ज्ञान म्हणजे GIS सोप्या भाषेत सांगायचं तर गुगल मॅपसारख्या नकाशांवर डेटा टाकून त्याचं विश्लेषण करणं किंवा रिमोट सेन्सिंग म्हणजे दुरूनच एखाद्या गोष्टीची माहिती मिळवणं, हे ज्ञान आपल्या बहुतांश शेतकऱ्यांकडे नाही. नेमका तोच मुद्दा. यासाठी शेतकऱ्याला थेट डेटा देण्याऐवजी त्या डेटावर प्रक्रिया करून त्याला समजेल अशा सोप्या भाषेत माहिती द्यावी लागेल. म्हणजे नकाशा देण्याऐवजी मोबाईलवर एक साधा मेसेज यायला हवा की तुमच्या शेताच्या उत्तरेकडील 2 एकर भागाला पाण्याची तातडीने गरज आहे. पण हा मेसेज शेतकऱ्याच्या मोबाईलपर्यंत पोहोचवण्यासाठी एक मोठी यंत्रणा लागेल. तुम्ही यंत्रणेबद्दल बोललात, पण यात नक्की अडथळा काय आहे? डेटा मिळूनही तो शेतकऱ्याच्या मोबाईलवर येईपर्यंत सरकारी पातळीवर कुठे आणि का वेळ जातो? हा तांत्रिक अडथळा आहे, धोरणात्मक अडथळा आहे, की नेहमीची प्रशासकीय दिरंगाई? मला वाटतं यात तिन्ही गोष्टी येतात. पहिला, डेटा प्रोसेसिंग. इस्रोला जो कच्चा डेटा मिळतो त्याचं वापरण्यायोग्य माहितीमध्ये रूपांतर करायला वेळ आणि मोठी कम्प्युटिंग पॉवर लागते. दुसरा, धोरणात्मक भाग. ही माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कृषी विभाग, खाजगी कंपन्या आणि स्टार्टअप्स यांना एकत्र काम करावं लागेल. त्यासाठी एक स्पष्ट धोरण हवं. आणि तिसरं, विश्वास. पिढ्यानपिढ्या पारंपरिक ज्ञानावर शेती करणाऱ्या शेतकऱ्याला एका सॅटेलाइटवर विश्वास ठेवायला वेळ लागेल की नाही? म्हणजे आव्हानं खूप मोठी आहेत. पण जगात इतरही देशांनी हे तंत्रज्ञान वापरलं आहे. आपण काही हे करणारे पहिले नाही. त्यांचे अनुभव आपल्यासाठी महत्त्वाचे ठरू शकतात. त्यांनी या लास्ट माईल प्रॉब्लेमवर कशी मात केली? अगदी बरोबर. इथेच जागतिक संदर्भ महत्वाचा ठरतो. अमेरिकेची लँडसॅट ही उपग्रहांची मालिका गेली 50 वर्ष कार्यरत आहे. त्यांच्या अनुभवातून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे. त्यांनी डेटा सर्वांसाठी मोफत आणि सहज उपलब्ध करून दिला. अच्छा, म्हणजे ओपन सोर्स डेटा. हो. यामुळे काय झालं की अनेक खाजगी कंपन्या आणि विद्यापीठांनी त्यावर आधारित ॲप्स आणि सेवा तयार केल्या, ज्या थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या. म्हणजे सरकारने फक्त डेटा पुरवण्याचं काम केलं आणि बाकीचं काम खाजगी क्षेत्राने केलं. हो. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे कॅलिफोर्निया. तिथे दुष्काळ पडला असताना लँडसॅटच्या डेटामधून हे स्पष्ट दिसलं की कोणते मोठे फार्म्स गरजेपेक्षा जास्त भूजल उपसत आहेत. यावरून मोठा राजकीय वाद झाला, पण अखेरीस पाण्याच्या योग्य व्यवस्थापनासाठी नवीन धोरणं तयार झाली. यातून या डेटाची ताकद आणि त्याचबरोबर तो काळजीपूर्वक न हाताळल्यास होणारे वादही समोर येतात. आणि युरोपमध्ये मी सेंटिनेल उपग्रहांबद्दल ऐकलं आहे. युरोपियन स्पेस एजन्सीचे सेंटिनेल उपग्रह हे आणखी एक उत्तम उदाहरण आहे. सेंटिनेल-1 हा निसारप्रमाणेच रडार वापरतो. त्यांनी या डेटाचा उपयोग केवळ पिकांवर लक्ष ठेवण्यासाठी नाही, तर संपूर्ण युरोपमधील जमिनीच्या वापराचे नकाशे बनवण्यासाठी, पर्यावरण बदलांचा अभ्यास करण्यासाठी आणि कार्बन उत्सर्जन मोजण्यासाठी केला. म्हणजे त्यांनी खूप मोठ्या स्तरावर विचार केला. हो. त्यांनी या तंत्रज्ञानाला शेतीपुरतं मर्यादित न ठेवता त्याला राष्ट्रीय धोरणांचा भाग बनवला. रशियाचा कानोपस V किंवा अगदी UAEचा एतिहाद सॅट हे उपग्रहसुद्धा याच दिशेने काम करत आहेत. या सगळ्यांवरून एक गोष्ट स्पष्ट होते की हे तंत्रज्ञान सिद्ध झालेलं आहे. प्रश्न फक्त त्याच्या स्थानिक अंमलबजावणीचा आहे. तर या सगळ्या जागतिक उदाहरणांचा आणि आव्हानांचा विचार केल्यास आपण भारतीय शेतकऱ्यांसाठीच्या फायद्यांचा पुन्हा एकदा विचार करू शकतो का? पण यावेळी जमिनीवरच्या वास्तवाला धरून. नक्कीच. आपण फायद्यांचा सारांश 3 मुख्य मुद्द्यांमध्ये मांडू शकतो. पहिला, जो आपण आधी बोललो, तो म्हणजे माहिती आधारित निर्णय. पण आता आपल्याला माहीत आहे की यासाठी ॲप्स आणि सोप्या माहितीची गरज आहे.
दुसरा महत्वाचा मुद्दा आहे आपत्ती व्यवस्थापन. भारत हा पूर, दुष्काळ आणि आता टोळधाडीसारख्या संकटांना सतत सामोरा जातो. हो, आणि याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यालाच बसतो. निसारसारखे उपग्रह एकाच वेळी लाखो हेक्टर क्षेत्रावर नजर ठेवू शकतात. जर एखाद्या मोठ्या भागातील पिकांची वाढ अचानक थांबली किंवा जमिनीतील ओलावा वेगाने कमी होत असेल तर दुष्काळाचा इशारा काही आठवड्याआधीच मिळू शकतो. अच्छा. किंवा नदीच्या पाणलोट क्षेत्रात प्रचंड पाऊस झाल्यावर पुराचा धोका किती आणि कुठे असेल याचा अंदाज लावता येतो. यामुळे शासनाला आणि शेतकऱ्यांना तयारीसाठी वेळ मिळतो. आणि तिसरा फायदा, जो मला वाटतं प्रशासनासाठी आणि शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी खूप महत्वाचा आहे. हो, तिसरा फायदा हा शेतकरी आणि प्रशासन दोघांसाठी आहे. तो म्हणजे पीक नुकसानीची अचूक भरपाई. गारपीट किंवा अतिवृष्टीनंतर पंचनामे करायला किती वेळ जातो आणि त्यात किती वाद होतात हे आपल्याला माहिती आहे. उपग्रहाच्या डेटामुळे कोणत्या गावात, कोणत्या गटात किती हेक्टरचं नुकसान झालं याचे वस्तुनिष्ठ आणि अचूक आकडे मिळतात. यामुळे नुकसान भरपाईची प्रक्रिया वेगवान आणि पारदर्शक होऊ शकते. पण इथे एक व्यावहारिक प्रश्न आहे. हे कागदावर ऐकायला छान वाटतं की नुकसान भरपाई पारदर्शक होईल, पण आपण वास्तव विसरता कामा नये. डेटा जरी अचूक असला तरी तो वापरणारी यंत्रणा तीच आहे. मग अशी शक्यता नाही का की हा डेटा स्थानिक पातळीवर मॅनिप्युलेट केला जाईल, किंवा तो फक्त एक नोकरशाहीचं नवीन साधन बनेल ज्याचा फायदा वेळेवर शेतकऱ्यापर्यंत पोहोचणारच नाही? हा खूपच रास्त आणि महत्वाचा मुद्दा आहे. तंत्रज्ञान हे कधीच व्यवस्थेपेक्षा मोठं नसतं. डेटाचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण याकडे दुसरे बाजूनेही पाहता येतं. आजवर नुकसानीचे आकडे ठरवताना कोणताही वस्तुनिष्ठ आधार नसायचा. आता किमान एक वैज्ञानिक आधार उपलब्ध होईल. हा एक भक्कम पुरावा असेल. अगदी. यामुळे माहितीच्या अधिकाराखाली किंवा न्यायालयात दाद मागताना शेतकऱ्याच्या हातात एक भक्कम पुरावा असेल. हा डेटा भ्रष्टाचाराला पूर्णपणे संपवू शकत नाही, पण तो नक्कीच कमी करू शकतो आणि व्यवस्थेला अधिक जबाबदार बनवू शकतो. तर ह्या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की निसारसारख्या उपग्रहांमध्ये भारतीय शेतीमध्ये क्रांती घडवण्याची प्रचंड क्षमता आहे. हे केवळ एक विज्ञान प्रोजेक्ट नाही, तर शेतीला अधिक शाश्वत, फायदेशीर आणि हवामान बदलांना तोंड देण्यास सक्षम बनवण्याचं एक महत्त्वाचं साधन आहे. हो, पण हे लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे की ह्या तंत्रज्ञानाचं यश पूर्णपणे त्याच्या अंमलबजावणीवर अवलंबून आहे. उपग्रह अवकाशात आपलं काम चोख बजावेल यात शंका नाही, पण त्यातून मिळालेल्या माहितीचं जमिनीवर सोनं झालं नाही तर त्याचा काहीच उपयोग नाही. शेतकऱ्यांना डेटा साक्षरता, सोप्या भाषेत माहिती देणारी ॲप्स, प्रशिक्षण आणि आवश्यक पायाभूत सुविधा पुरवल्या गेल्या तरच हे शक्य आहे. तंत्रज्ञान हे साधन आहे, साध्य नाही. अगदी बरोबर. ह्या चर्चेच्या शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न मागे राहतो. निसारच्या रूपाने आपल्याकडे तंत्रज्ञान तर येत आहे, पण ते तंत्रज्ञान वापरण्यासाठी लागणारे ज्ञान, आवश्यक यंत्रणा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची राजकीय इच्छाशक्ती यांच्यातील अंतर आपण कसे आणि किती वेळेत भरून काढणार, याचं उत्तरच निसारचं आणि भारतीय शेतीचं भवितव्य ठरवेल.